नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, तुम्हाला जर सातबारा पाहायचा असेल किंवा तुम्हाला सातबारा कशासाठी लागत असेल तर त्यासाठी आता एक नवीन साईट चालू केलेली आहे आणि ती साईट आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही देत आहे। आणि कशा पद्धतीने आपण सातबारा काढू शकतो किंवा तुम्हाला आटही काढायचा असेल तर ही साईट तुम्हाला उपयोगात आणावी लागेल। तर मित्रांनो, ही साईट आहे bhumilek.mahabhumi.gov.in। तर हिची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊनही घेऊ शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला काय काय आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। तुम्ही काय आटे काढू शकताय, सातबारा, मालमत्ता पत्रक, प्रॉपर्टी कार्ड आणि क प्रत जे आपण मोजणी करतो तर त्याची क प्रत ही आपण याच्यामधून काढू शकतो। तर मित्रांनो, कशा पद्धतीने तुम्ही हा सातबारा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता यासाठी तुम्ही काय करायचं, स्टार्टिंगला जे सातबारा दिलेला आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला आट काढायचं असेल तर आटही काढू शकता आणि प्रॉपर्टी कार्डसाठी तुम्हाला जो 11 अंकी UID नंबर आहे तर तो आवश्यक आहे। तो असेल तर ते तुम्ही प्रॉपर्टी कार्ड काढू शकता। तर मित्रांनो, आपण सर्वात आधी बघूया आपण जे सातबारा आहे तर ते कशा पद्धतीने काढू शकतो। तर सातबाऱ्याचे डिटेल्स काय असणार आहेत आपले, तर सगळ्यात अगोदर आपल्याला जो आपला जिल्हा आहे तर तो निवडायचा आहे। तर जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो तालुका आहे तर तो तालुकाही तुम्ही निवडू शकता। त्यानंतर आपलं जे गाव आहे गावही निवडायचं आहे। आता गाव निवडून झाल्यावर तुम्हाला जर तुमचा गट नंबर माहीत असेल तर तो तुम्ही गट नंबर टाकूनही आपला सातबारा पाहू शकता किंवा तुमचा जो नाव असेल तुमच्या नावावरही तुम्ही या ठिकाणी सातबारा काढू शकता। तर आपल्याला नावावर काढण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी क्लिक करून जे आपलं पहिलं नाव आहे तर ते आपल्याला इथं टाईप करावं लागणार आहे। तर आपण काय करू, आपल्याला जो आपला गट नंबर आहे तो माहिती आहे तर त्याच्यावरच आपण सातबारा काढून बघूयात। तर या ठिकाणी मी माझा गट नंबर टाकलेला आहे। तर गट नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपला गट नंबर हे आलेला आहे आणि या ठिकाणी काय करायचं, आपल्याला जो आपला मोबाईल नंबर असेल तर तो तुम्ही टाकून घ्यायचा। मी असंच काही पण टाकत आहे, नाही तर तुम्ही त्याच्यावर फोन लावून बघाल। मी काही पण नंबर टाकलेला आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ओके, 10 अंकी नंबर आपल्याला या ठिकाणी टाकावा लागेल। तर भाषा आहे मराठीच भाषा ठेवायची आणि या ठिकाणी जो कॅप्चा आहे तर तो आपल्याला टाकावा लागेल। तर कॅप्चा जसा आहे तसाच आपल्याला इथं बघू शकताय तुम्ही, संकेतांक क्रमांक त्यालाच कॅप्चा म्हणतात, तर तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर SQY स्मॉल असेल तर स्मॉल, कॅपिटल असेल तर कॅपिटलमध्येही टाकू शकताय। हे बघा, अशा पद्धतीने कॅप्चा आपण फिल केलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सबमिट या बटनावर क्लिक करायचं। आता सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ टाईम घेईल आणि जो आपला सातबारा आहे तर तो आपल्याला दिसेल। हे पाहू शकता मित्रांनो, आपला जो सातबारा आहे तर तो पूर्णपणे इथं डाउनलोड झालेला आहे आणि हे फक्त बघण्यासाठी तुम्हाला व्ह्यू ओनली, नॉट फॉर लीगल पर्पज, म्हणजे तुम्ही ह्याचा कुठेही लीगली वापर करू शकत नाहीत। हे फक्त तुम्हाला माहितीसाठी हे दाखवत आहेत। आणि जर तुम्हाला दुसरा डिजिटली सातबारा काढायचा असेल तर त्यासाठी एक दुसरी नवीन साईट आहे, तर त्या साईटवर जाऊन तुम्ही काढू शकता। आता त्या साईटची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। तर अशा पद्धतीने दुसरी एक साईट आहे bhumiabhilek.maharashtra.gov.in। तर या साईटवरती जाऊन आपल्याला जो डिजिटल सातबारा आहे तर तो काढायचा आहे। तर या ठिकाणी काय आहे, सेवामध्ये काय दिलेलं आहे की सातबारा तुम्ही डाउनलोड करू शकता, आट उतारा डिजिटली डाउनलोड करू शकता किंवा फेरफारची जी प्रत आहे तीही तुम्ही डाउनलोड करू शकता। नंतर मालमत्ता पत्रक उतारा डाउनलोड करा। तर अशा पद्धतीने इथे यांच्या जे सेवा आहेत, तुम्हाला जर नकाशा पाहिजे असेल भूनकाशा तर तेही तुम्ही इथे या ठिकाणी घेऊ शकता। तर याच्यासाठी काय होणार आहे की आपल्याला पैसे द्यावे लागतील। जे ऑनलाईन आपल्याला या ठिकाणी 15 रुपये एका सातबाऱ्याला जातात, सातबारा आट, आणि जे मालमत्ता पत्रक आहे त्यासाठी 45 रुपये जातात। तर अशा पद्धतीने तुम्ही डिजिटली सातबारा या ठिकाणी काढू शकता। त्यासाठी काय करायचं, सातबाऱ्यावरती जायचं आहे, सातबाऱ्यावरती सातबारा उतारा त्याच्यावर क्लिक करायचं आहे। साईट जरा थोडी लोडवर आहे त्यामुळे टाईम घेते। आता ही पहिली जी प्रोसेस सांगितली होती त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रोसेस करायची। आपल्याला आपला विभाग जो आहे तर तो निवडायचा आहे। विभाग निवडल्यानंतर आपला जिल्हा, तालुका, गाव आणि अशा पद्धतीने निवडून झाल्यानंतर आपला जो गट नंबर किंवा पहिलं नाव या ठिकाणी टाकून जे आपला मोबाईल नंबर आहे
तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो डिजिटल सातबारा आहे तर तो तुम्हाला डाउनलोड आपल्या मोबाईलवरती करता येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती. आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल तर मी खाली लिंक देत आहे, तर त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाही तुम्ही जॉईन होऊ शकता. कारण तुम्हाला लगेच डायरेक्ट व्हॉट्सअपवरती व्हिडिओ टाकला किंवा एखादी माहिती योजना असेल तर त्याची माहितीही तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. तर सर्वांनी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याच्यावरती जॉईन होऊन घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, चॅनलवर नवीन अजूनही आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील अशाच एखाद्या नवीन योजनेसह. तोपर्यंत धन्यवाद.